नमस्कार. मी सौ सुरभी समीर भाटकर. आज आहे दिनांक 30 मे 2026 आणि आमचा ट्रिपचा दिवस आहे 16वा. आता आम्ही सकाळी बरेली टू अयोध्या ट्रॅव्हल करणार आहोत. बरेलीवरून आत्ता आम्ही निघालो आहोत. म्हणजे आधी झालेली ती सांगता नव्हती म्हणून मी आज करते. बरेली वाजता आम्ही सकाळी 9:20ला वगैरे निघालो आणि कुठे थांबणार नव्हतो, फक्त मध्येच लंच ब्रेक वगैरे असंच घेत आम्ही मग जाणार होतो. आणि मग नंतर बरेलीवरून निघाल्यावरती आम्ही प्रयागराज एक्सप्रेस पकडलेला ना कुठला गंगा एक्सप्रेस पकडला. तिथून मग आम्ही पुढे आलो. बरेली टू अयोध्या टोटल 500 किलोमीटर होते. पण मध्ये एक्सप्रेसवेला असताना थोडा एसीचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही लखनौला आउटर रिंग रोडला तिकडे फोर्सचं जे एक सर्व्हिस सेंटर आहे तिथे गेलेलो. पण तिथे हवी तशी काय आम्हाला हेल्प भेटली नाही. पण मग तिथेच आमचा एक साधारण पाऊण तास गेला. त्याच्यानंतर आम्ही तिथेच बाजूला एक जायका म्हणून रेस्टॉरंट होतं तिथे जेवलो. तिथे परत एक पाऊण ते 1 तास गेला. मग असं करत करत आम्हाला परत एक संध्याकाळी टी ब्रेक घेतला आणि आम्ही एकदम संध्याकाळी काहीतरी अयोध्येला 6:30ला पोचलो. आमच्या आधी 5:45ला साक्षी आणि आई अयोध्येला पोचलेल्या होत्या. आम्ही जे होमस्टे पारिजात होमस्टे बुक केलेलं तिथे तर थांबलेल्या होत्या. मग आम्ही गेलो 6:30ला. फटाफट फ्रेश झालो, त्यांच्याकडे चहा घेतली आणि लगेच आम्ही 7 वाजता परत निघालो दर्शन घ्यायला अयोध्येला. कारण दुसऱ्या दिवशी संडे होता आणि आम्हाला उन्हाचं आणि लाईनमध्ये जास्त वेळ म्हणजे असण्याची शक्यता होती. म्हणून आम्ही तसंच सॅटर्डेला निघालो. 7:40ला आम्ही म्हणजे प्रॉपर आतमध्ये गेल्यावरती 7:40ला वगैरे आम्ही रांगेत उभं राहिलो खूप आतमध्ये चालत गेल्यावरती. आणि साधारण 8:20ला वगैरे आमचं दर्शन झालं. तिथे आतमध्ये काही पर्स वगैरे न्यायचं नाही आम्हाला आधीच सांगितलं होतं सगळ्यांनी आणि समीरनी. त्यामुळे आम्ही पर्स वगैरे काहीच नेल्या नव्हत्या. आमचे मोबाईल नेलेले ते पण तिकडे नेऊन लॉकर रूममध्ये ठेवायचे होते. पण मग गजानन म्हणाले की मी थांबतो, मी येत नाही. मग गजानन आमचे सगळ्यांचे मोबाईल घेऊन अयोध्येमध्ये बाहेर जो परिसर आहे एका झाडाजवळ तिकडे थांबले. त्यामुळे आम्हाला लॉकर रूमची जी लाईन होती, जी वेळ होती 30 ते 40 मिनटं तिकडे जे थांबायचं होतं ते नाही थांबावं लागलं. कारण त्या लॉकर रूममध्येच थांबायसाठी खूप वेळ जात होता. परत तिथे चप्पल वगैरे सगळे आपले एकत्र ठेवायचे होते त्यासाठी. पण ते जर पटापट झालं, 5 मिनिटातच झालं ते. पण त्यांचं ते एक सिस्टीम चांगली की पुढच्या साईडनी ज्या त्यांच्या लॉकर रूम किंवा चप्पल ठेवायचे रूम आहेत पुढच्या साईडनी तुम्ही ठेवायचं आणि पाठच्या साईडनी ते घ्यायचं. म्हणजे एकाच ठिकाणी ठेवायला आणि घ्यायला गर्दी नाही. त्यामुळे आम्ही चप्पल ठेवल्या आणि मोबाईल गजानकडे ठेवले आणि आम्ही मग गेलो पुढे. म्हणजे असं म्हणतात ना, सुंदरता असते ती कधी कधी कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकत नाही, त्या पद्धतीचं आहे. एकदम सुंदर रामाचं देऊळ वगैरे खूप छान बनलेले, आजूबाजूचे देखावे पण खूप छान आहेत. पण ते फक्त आपल्यापुरतं मर्यादित ठेवायचे. जर तुम्ही ते बाहेर सगळीकडे आत्ता फेमस केले तर त्याला काही महत्त्वच राहणार नाही ना. म्हणून हे सगळं त्यांनी फोटोग्राफी इवन इलेक्ट्रिक आयटम म्हणजे काहीच नाही. तुमचं डिजिटल वॉच किंवा हेडफोन काहीच घेऊन जायचं नाही. जर हेडफोन राहिलं चुकून तुमच्याकडे पुढे चेक इनला गेल्यावर कळलं तर ते परत सगळं ठेवायला पाठी पाठवतात. त्यामुळे तुम्ही जातानाच सगळी ही काळजी घ्या, शक्यतो काहीच नेऊ नका. आणि मग नंतर तुम्ही ते दर्शन आमचं झालं 40 मिनिटात छान एकदम. तिथे सगळेजण जोशमध्ये होते, सगळेजण पटापट दर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे 2 ऑप्शन्स आहेत की एक तुम्ही सरळ दर्शन घेऊन पुन्हा डायरेक्ट बाहेर येऊ शकतात. पण आमच्याकडे वेळही होता आणि आम्हाला फिरायचं होतं. आणि दुसरं म्हणजे आम्हाला ते नंतर लक्षात आलं. त्यामुळे आम्ही ती जी प्रदक्षिणा बोलू शकतो आपण त्याला, एका साईडनी जायचं, उजव्या साईडनी आणि डाव्या साईडनी यायचं. तो जो 5 त्यांनी बनवलेला आहे तो पूर्णपणे रामायणामधली. त्याच्यानंतर जेव्हा पुढे पुढे आपण जातो तेव्हा सगळ्या स्टेटमधली तुम्ही बोलू शकता. जसं शिवाजी महाराज आहेत, चोखामेळा आहेत, असे भरपूर काय काय आहेत. त्यांचे सगळ्यांचे स्टॅच्यू आणि रामायणामधले आणि कृष्णाचे विष्णूच्या अवताराचे काही स्टॅच्यूज आहेत त्याची कॉपरमध्ये बनवलेली, त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे बघून तरी वाटतं ते कॉपर मेटलचं असेल असं ते. आणि खाली माहिती दिलेली, महत्त्वाचे जे प्रसंग आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे थोडक्यामध्ये, की जर कोणाला ते आठवत नसेल तर ते वाचून आपल्याला आठवेल की हा हे ते आहे, हे ते आहे असं. ते आम्ही फिरत आलो. आम्हाला ते करायला साधारण 1 तास लागला. त्याच्यामध्ये थोडंसं जे काही माहीत नाही, गार्गीला एक्सप्लेन करत, काही साक्षी एक्सप्लेन करत होती, मी समीर एक्सप्लेन करत होतो. मध्ये 4 कॉर्नरला सगळीकडे पाण्याची सोय आहे, पाणी पिण्यासाठी सोय, मध्ये बसायसाठी सोय आहे. म्हणजे आम्ही पण थकलेलो कारण तो परिसर भयंकर मोठा आहे चालायचा. आम्ही पण बसून पाणी पित वगैरे आरामात येत होतो. असा तो आमचे जे एक गाईड होते त्यांनी सांगितलं की असा तो परिसर सगळा. नाही, आम्ही गाईड ॲक्च्युली नेक्स्ट डे केलेलं. पण त्यांना आम्ही जेव्हा विचारतो त्यांनी सांगितलं की तो पूर्ण परिसर 64 एकरचा आहे. भयंकर काम 20 ते 25% जसं बाकी आहे. पण ते 64 एकर कुठे कसा कधी आहे तो आम्हालाही माहीत नाही. आम्ही फक्त देऊळ आणि प्रदक्षिणा वगैरे केलं. आणि आम्ही ज्या होमस्टेला राहिलेलो त्यांच्या फर्स्ट फ्लोअरवरून
आणि त्यांच्या सेकंड फ्लोअरवरून देवळाचा मुख्य कळस आणि गाभा म्हणजे वरचा जो भाग आहे पूर्ण दिसत होता. समीरनी त्याचे दिवसा आणि रात्री असे दोन्ही फोटो काढलेले जे खूप छान वाटतात. आणि मग नंतर देवळातलं तिकडे परिसर फिरून जर आम्ही बाहेर आलो, पहिलं पाणी प्यायलो भरपूर आणि मग देवळाच्या बाहेरच खूप सारे रेस्टॉरंट आहे, पण तिथे गर्दी होती ऑब्व्हियसली, तेव्हा खूप उशीर झालेला होता. पण आम्ही तिथेच एका रेस्टॉरंटमध्ये, साऊथ इंडियन रेस्टॉरंट होतं, तिथेच आम्ही जेवलो म्हणजे कोणी स्नॅक्स खाल्लं, कोणी प्रॉपर जेवण केलं, अशा पद्धतीने आम्ही ते जेवण केलं. आणि मग नंतर रात्री आम्ही उशिरा, साधारण मला वाटतं 11 वाजलेले, 11च्या आसपास आम्ही होमस्टेला परत आलो. आणि ठरवलेलं लागून खूप दिवसांनी भेटतोय, गप्पा वगैरे मारू, पण त्यातलं काहीच झालं नाही. जेमतेम होमस्टेला गेलो, फ्रेश झालो आणि सगळेजण आम्ही झोपून गेलो. असा होता आमचा 30 तारखेचा दिवस आणि आमचा तो होता पिकनिकचा 16वा दिवस. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.